महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्रीद्वय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, उपस्थित असलेले श्री राजेंद्र मोहिते, त्याचप्रमाणे श्री एकनाथ डवले, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री सर्वच या ठिकाणी मान्यवर, विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर प्रभात जैन, जितेंद्र पापळकर, राजेश सोनटक्के, प्रकाश मिसाळ, सुदर्शन पगार, राजेश मोरे, जयंत गवळी, हेमंत धुमाळ, संजय चहांदे, DK जैन साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आपल्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही कार्यशाळा, काही परिसंवाद, काही चर्चासत्र आणि त्यासोबत आपल्या या प्राधिकरणात ज्यांनी काम केलेलं आहे असे अध्यक्ष आणि सदस्य, या सर्वांचा सत्कार असा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मी आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही चांगली संकल्पना या ठिकाणी मांडली आणि परत गिरीश भाऊंनी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून त्यांनीही त्या संकल्पनेला दुजोरा दिल्याबद्दल मी त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि ही संकल्पना आपल्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे यांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी त्याचं संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की देशामध्ये पहिलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून आपलं महाराष्ट्राचं प्राधिकरण स्थापन झालं. याचा कायदा ज्यावेळी सभागृहात आला होता तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. मी देखील भरपूर लांबलचक भाषण त्याच्यावर केलं होतं आणि त्यावेळी या कायद्याचे फायदे काय आहेत हेही सांगितलं होतं आणि यातनं काय प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याही संदर्भात बोललो होतो. पण मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राने एक चांगला निर्णय घेऊन एक नियमन प्राधिकरण तयार केलं आणि पाण्याच्या क्षेत्रामध्ये रेग्युलेटर आणण्याचं काम, हे त्याच्यापूर्वी 25-30 वर्ष देशात ही चर्चा चालायची की या क्षेत्रामध्ये रेग्युलेटर आणला पाहिजे, परंतु तशा पद्धतीचं काम होत नव्हतं. ते मात्र त्या कायद्याच्या माध्यमातून आपण केलं. आपल्या अथॉरिटीची स्थापना झाली, प्राधिकरणाच्या माध्यमातून काही ऑर्डर्स देखील निघणं सुरू झालं. पण जे गिरीश भाऊंनी सांगितलं ते खरं आहे की प्राधिकरण आपलं काम करत होतं, पण त्या कायद्याने शासनावर जी जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी मात्र शासन कुठेही पूर्ण करत नव्हतं. विशेषतः याच्यामध्ये जे काही आपलं एकात्मिक जल आराखडा तयार करायचा आहे, याकरता जलपरिषदेची पहिली बैठक होणं आवश्यक होतं आणि इतक्या वर्षानंतर 2015 साली 10 वर्षानंतर आम्ही पहिलं नोटिफिकेशन हे जलपरिषदेचं त्या ठिकाणी काढलं आणि जलपरिषदेचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो. त्याची पहिली बैठक आम्ही घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय केला की आपल्याला हे एकात्मिक जल आराखडे या ठिकाणी तयार करायचे आणि त्यानुसार तो अधिकार आपण जलमंडळाला देतो, जे आपल्या चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असतं. आणि पहिला मग त्याच्यानंतर 2-3 बैठका आम्ही घेतल्या आणि त्यात पहिला निर्णय असा केला की आपला पहिला आराखडा हा गोदावरीचा तयार केला पाहिजे. कारण जवळपास आपलं 49-50% आपल्या महाराष्ट्राचं
जे भूभाग आहे याच्यामध्ये गोदावरीचे खोरे आणि उपखोरे जे 29 उपखोरे आहेत याची सर्वात मोठी व्याप्ती होती आणि म्हणून हा आपण करायचा निर्णय केला. दरम्यानच्या काळामध्ये आपलं ऑस्ट्रेलियाच्या मरे डार्लिंग बेसिनची जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीसोबत देखील एक करार झाला होता आणि अतिशय मला असं वाटतं की आयडियल अशा पद्धतीनं बेसिन सब बेसिनचं इंटिग्रेशन हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख श्वेताली मॅडम तुम्ही केला की त्या ठिकाणी एन्टायटलमेंट हा त्या एकात्मिक आराखड्याचा जो काही त्यातनं निघालेला आहे ते त्यांनी एन्टायटलमेंटवर ते गेले आणि एन्टायटलमेंट किती आहे तर ही एन्टायटलमेंट ते अशा पद्धतीनं तयार झाली आहे की आता ती एन्टायटलमेंट देखील ट्रेड होते. म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकरी जो आहे किंवा जो बेनिफिशरी आहे या बेनिफिशरीला एखाद्या वर्षी जर आपली एन्टायटलमेंट यूज करायची नसेल आणि दुसऱ्याला एन्टायटलमेंटची आवश्यकता असेल तर ती एन्टायटलमेंट ट्रेड देखील करू शकतो. अशा पद्धतीनं मरे डार्लिंग बेसिनमध्ये याची सगळी ती एन्टायटलमेंट आपण बघितली आणि त्यांच्यासोबत आपण एक करार करून आणि मग त्यांचंही समजून घेतलं, त्यांची मदत घेतली आणि आपल्या अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि पहिला आपला जो जल आराखडा आहे हा एकात्मिक जल आराखडा आपण गोदावरीचा तयार केला जो सगळ्यात मोठा होता, सगळ्यात डिफिकल्ट देखील होता आणि तो अतिशय चांगला आराखडा तयार झाला. त्यानंतर आपण कृष्णा खोऱ्याचा असेल, मग तापीचा असेल, नर्मदाचा असेल आणि मग पश्चिमी आपल्या ज्या वाहिन्या आहेत, पश्चिमी कडे वाहणाऱ्या ज्या आपल्या कोकणातल्या नद्या आहेत त्याचा आराखडा आणि अगदी आपलं छोटंसं जे महानदीचं क्षेत्र आहे त्याचा आराखडा असे 6 आराखडे एकात्मिक आराखडे आपण त्या ठिकाणी तयार केले आणि मग या 6 एकात्मिक आराखड्यांना एकत्रित करून महाराष्ट्राचा जो आपला एकात्मिक आराखडा आहे हा आपण ऑक्टोबर 2018मध्ये त्या ठिकाणी तयार केला. देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने एकात्मिक आराखडा तयार केला आणि पुढचं सगळं काम हे त्या एकात्मिक आराखड्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी करणं सुरू केलं. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे मांडायची आहे म्हणजे MWRRAचा तर रोल अतिशय उत्तम होताच कारण ते सगळं नंतर आपलं MWRRAला पाठवलं पण विशेषतः हे सगळं करत असताना महाराष्ट्रातले जे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होतं, अतिशय थॉटफुल होतं आणि आमचं मेजर काम काय होतं तर त्यावेळी हे सगळं होत असताना एकात्मिक आराखडा तयार करायचा याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळे जे आपले विदर्भ सिंचन आहे, गोदावरी खोरं आहे या सगळ्यांनी केलेला आराखडा आणि याचं एकात्मिक करताना त्या विभागाचे जे अधिकारी होते त्या प्रत्येकाला आपल्या विभागाचं एन्टायटलमेंट पाहिजे होतं. त्याच्यामुळे प्रत्येक अधिकारी आपापल्या विभागाचा इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट होईल आणि ते चांगलंच होतं म्हणजे त्यात वाईट काही नव्हतं. अशा पद्धतीनं ते आराखडे फायनल करत होते. त्यावेळेस त्याचा एकात्मिक आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय न होता आपल्याला तो आराखडा कसा तयार करता येईल ज्याचं त्याचं एन्टायटलमेंट त्याला मिळेल पण आपल्याला एकूणच आपली दुष्काळी परिस्थिती, आपल्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये पाणी कसं आणता येईल याचा विचार, जिथे तुटीची खोरी आहे तिथे पाण्याचा महत्तम वापर कसा करता येईल याचा विचार, या सगळ्या गोष्टींचा खूप सखोल त्या ठिकाणी विचार झाला आणि मग त्याच्यानंतर मला आठवतं की गिरीश भाऊ होते, आपण 7-8-10 बैठका केल्या आणि त्याच्यानंतर त्या एकात्मिक आराखड्याला मान्यता दिल्यानंतर आज मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला आराखडा आपण तयार केला. 2024ला पुन्हा त्या ठिकाणी मी ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी आपण त्या आराखड्यामध्ये काही चेंजेस केले आणि विशेषतः हे जे काही चेंजेस आपण त्यावेळी केले त्याचं प्रामुख्याने कारण होतं की आपले नदीजोड प्रकल्प आपण ज्यावेळेस 18ला आपला आराखडा मंजूर केला होता त्यावेळी नदीजोड प्रकल्पांच्या संदर्भात पहिल्यांदा आपण ते आराखड्यात टाकल्यानंतर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन्स आले आणि मग ते ऑब्जेक्शन्स आल्यानंतर ते आपण हिअरिंगला दिल्यामुळे आणि आराखडा पूर्ण करायचा असल्यामुळे आपण ते जे काही नदीजोड प्रकल्प होते ते प्रकल्प आपण थोडे बाजूला ठेवले आणि आपण हा निर्णय केला की एकात्मिक आराखडा पूर्ण करूया. त्यानंतर त्याचा पूर्ण स्टडी झाला होता आणि त्यानुसार
2024मध्ये आपण आपल्या या एकात्मिक आराखड्याला देखील अमेंडमेंट्स केल्या आणि आता आपले नदीजोड प्रकल्प देखील त्याचा भाग केले आणि मला अतिशय आनंद आहे की त्यातला आपला वैनगंगा नळगंगा हा जो एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचा नदीजोड प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे विदर्भाचा दुष्काळ आपण कायम त्या ठिकाणी संपवू शकणार आहोत. खूप मेहनत करून हा आपण तयार केला आणि मी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे मनापासून आभार मानेन की त्यांनी देखील त्याला भरपूर त्याच्यावर इटरेशन्स झाले. काही माहिती ते मागवत होते, काही माहिती आम्ही पाठवत होतो, चर्चा होत होत्या, खूप त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे मला असं वाटतं की बैठका झाल्या. पण अंतिमतः अतिशय चांगल्या पद्धतीनं जलसंपत्ती प्राधिकरणाने त्याला मान्यता दिली आणि आता पुढच्या काळामध्ये CWCची मान्यता झाल्यानंतर आपला प्रयत्न आहे की यावर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला याचं काम सुरू करायचं आहे. आणि एक प्रकारे एकात्मिक जल आराखडा तयार केल्यानंतर महाराष्ट्रासारखं जे राज्य, खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की जवळपास 50-52% अवर्षण प्रवण अशा प्रकारचा भूभाग असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत की दुष्काळ आमच्या 5वीला पुजलेला आहे आणि हा दुष्काळ कधीच जाणार नाही. पण आज आपल्याला तो मार्ग दिसतोय की ज्या माध्यमातनं आपण सगळ्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये सगळ्या विशेषतः जे काही आपले अधिक्याचे खोरे आहेत, मग इकडे तर आपल्याला माहिती आहे की जवळपास या गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं आणि मला तर अतिशय आनंद आहे की आता त्याचं रिवर्किंग आमचे डवले साहेब आल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की 60-62 TMC पाणी आपल्याला मिळेल, पण जवळपास 90 TMC पर्यंत पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे जवळपास विदर्भातला पूर्ण हा दुष्काळ आपण त्या ठिकाणी दूर करतो. त्याचसोबत उल्हास खोऱ्यातलं जे पाणी आहे ते देखील इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या पश्चिमी वाहिन्या नद्यांमुळे ते पाणी सगळं जे समुद्रात चाललं होतं, आपण ते एक महत्त्वाकांक्षी विचार केला की हे पाणी जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातनं जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू शकलो तर या तुटीच्या खोऱ्याला आपण बॅलन्स करू शकू आणि मग जो काही जवळपास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करू शकू. आणि आज तेही स्वप्न आपलं हळूहळू पूर्णत्वाकडे चाललं आहे. त्याच्याही काही मान्यता झाल्या आहेत. आता DPR स्टेजवर आहोत, काही मान्यता आपण घेतो आहोत. छोट्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्सला आपल्याला MWRRने मान्यता दिलेल्या आहेत. त्यातल्या काही लिंक्सचं काम तर आपण गोदावरी एकदरीचे लिंक असेल किंवा त्या ठिकाणी दमणगंगाची लिंक असेल, या छोट्या ज्या लिंक्स आहेत या लिंक्स आपण आता मला असं वाटतं की या वर्षातच त्याचं काम देखील सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि एकूणच ज्याला आपण एकात्मिक जल व्यवस्थापन म्हणतो अशा प्रकारच्या एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांना दुष्काळमुक्त करणं, शेती, पिण्याचं पाणी आणि उद्योग याकरता मुबलक पाणी हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देणं हे कार्य आज महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगानं चाललं आहे. आणि आमचे दोन्ही मंत्री विखे पाटील साहेब असतील आणि गिरीश भाऊ असतील या दोघांनी अत्यंत वेगाने या कामालाही गती दिलेली आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो म्हणजे महाराष्ट्रात तर जलसंपदा विभागामध्ये हा माझा अनुभव आहे की या जलसंपदा विभागामधले आमचे जे अधिकारी आहेत हे अधिकारीच इतके एक्सपर्ट्स आहेत, त्यांनाच इतकी सगळी माहिती आहे की त्यांनी जर योग्य लक्ष घातलं तर इतके सोल्युशन्स ते काढतात. म्हणजे मला तर असं वाटतं की या विभागाला कुठल्याही कन्सल्टंटची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रायव्हेट कन्सल्टंटपेक्षा जास्त माहिती असलेले अधिकारी हे आमच्या जलसंपदा विभागात त्या ठिकाणी आम्हाला अनेक गोष्टींची जी सोल्युशन्स आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी काढलेली आहेत ती मला असं वाटतं की अतिशय वेगळ्या पद्धतीची आउट ऑफ बॉक्स अशा प्रकारची सोल्युशन्स आपण काढलेली आहेत. आणि पुढच्याही काळामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कल्पना असेल 2017 साली आपण एक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपण हा निर्णय केला की आता ओपन कॅनल पद्धती बंद केली पाहिजे आणि पूर्णपणे PDNवर गेलं पाहिजे. आणि तेव्हापासून आपण PDNवर गेलो आणि PDNवर गेल्यामुळे आपल्याला इतका फायदा झाला. आज आपण पाहू शकतो की सातारासारख्या जो अतिशय माण खटावसारखा दुष्काळी भाग आहे या भागामध्ये PDNच्या माध्यमातून जे पाणी आपण सेव्ह केलं ते पाणी आपण त्या ठिकाणी नेल्यामुळे पूर्वी आपल्याला माहिती आहे की माणदेशाच्या बद्दल
जे काही आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये लिहिलं जायचं ते पाणी नसल्यामुळे पलायन काय झालं, मग लोकांनी बाहेर जाऊन काय केलं, याच आपल्या कथा असायच्या. पण आज त्याच माणदेशामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नेलेलं आहे की जवळपास आपण दुष्काळमुक्त आणि बारमाही शेती करता येईल, बागायती करता येईल, ऊसाची लागवड करता येईल, अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी आणू शकलो. मला असं वाटतं की आपण जर विचार केला, योग्य पद्धतीचं नियोजन केलं तर काय होऊ शकतं हे आपल्या या निर्णयांमुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्यासमोर प्रश्न अनेक आहेत. विशेषतः शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आपण जर बघितलं तर दोनच आपले रिजन म्हणजे MMR रिजन आणि PMR रिजन, हे दोन रिजन युरोपातल्या कितीतरी देशांपेक्षा मोठी आहेत. त्याची लोकसंख्या युरोपातल्या अनेक देशांपेक्षा मोठी लोकसंख्या असलेले आता हे दोन रिजन होत आहेत. आणि या रिजनमध्ये अतिशय कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत. म्हणजे पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यातला ग्रामीण भाग हा सिंचनाकरता पाणी मागतो, शहर जे आहे ते पिण्याकरता पाणी मागतं, आणि मोठ्या औद्योगिक अशा प्रकारच्या वसाहती आहेत ज्यांना उद्योगाकरता पाणी हवं आहे. आणि म्हणून आता या पाण्याचं जे काही नियोजन आहे हे नियोजन पुन्हा एकदा एन्टायटलमेंटच्या आधारावर आपल्याला करावं लागेल. पुढच्या काळामध्ये वॉटर रियूज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर असणार आहे. वॉटर रियूज करता मोठ्या प्रमाणात कॅपिटल लागतं. वॉटर रियूज करण्याकरता त्या ठिकाणी आज टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. पण पहिल्यांदा तर हे सगळं वॉटर कॅच करणं, ते कॅच करून ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट प्लांट्समध्ये आणणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स त्याच्यावर करणं आणि पुन्हा ते वेगवेगळ्या यूजमध्ये आणणं, अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था. आणि म्हणून आज जसं आपण एकात्मिक प्लॅन तयार केला तसा आता PMR आणि MMR रिजनचा आपल्याला एकात्मिक प्लॅन तयार करावा लागणार आहे. त्याच्या पुढच्या 30-40 वर्षाच्या पाण्याच्या चा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तो विचार करत असताना शहरीकरणामुळे आपलं जे पिण्याचा पाण्याचा यूज आहे आणि ज्याला आपण नॉन इरिगेशन यूज म्हणतो तो यूज आहे, याचं फोरकास्टिंग आपल्याला उत्तम प्रकारे करावं लागेल. त्या फोरकास्टिंगच्या आधारावर शेतीचं पाणी किती लागेल आणि बाकी दोन क्षेत्रात किती लागेल, आणि मग ते पाणी कुठनं येणार, त्यातलं किती पाणी आपण रिसायकल करणार, अशा पद्धतीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात हे सगळे प्लॅन्स तयार करावे लागणार. त्याची काही प्रमाणात सुरुवातही आपण केली आहे. अन्यथा आज आपण तिसरी मुंबई करतोय, चौथी मुंबई करतोय. या मुंबई तर होतील, पण इथे पिण्याच्या पाण्याची एक महामारी आपल्याला किंवा एक अडचण आपल्याला दिसून पडेल. आणि म्हणून त्याही दृष्टीने आपलं काम चाललेलं आहे. अजून महत्त्वाच्या काही गोष्टी ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे जे आपलं नॉन रेव्हेन्यू वॉटर आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज महानगरपालिकाचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर ही एक मोठी समस्या आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष ही संकल्पना आहे की पाणी निसर्गाने दिलं आहे त्यामुळे ती फुकटाची कमोडिटी आहे, याला कुठली इकॉनॉमिक व्हॅल्यू नाही आहे. खरं म्हणजे आज जर आपण विचार केला तर जेवढी इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याला आहे तेवढी कशालाच नाही आहे. पण जोपर्यंत ही इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याची आपण लक्षात घेणार नाही, कारण आपल्यालाही कल्पना आहे की जरी निसर्गाने दिलं असलं तरी अनंत दिलेलं नाही. जगामध्ये वापरायोग्य आणि पिण्याच्या योग्य पाणी हे अतिशय कमी आहे. आपल्याला माहिती आहे 2, 3, 4% वर ते पाणी नाही आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, वाढणारा विकास, त्याच्यासोबत होणारं इंडस्ट्रियलायझेशन, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. आज आपलं पूर्ण जग हे न्यू इंडस्ट्रीकडे चाललं आहे, डीप टेककडे चाललेलं आहे. पुढचा काळ हा सगळा डेटा सेंटरचा काळ आहे. आता डेटा सेंटरचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्या डेटा सेंटर्सला 800 ते 1000 mld पाणी हे नुसत्या मुंबईच्या परिसरात लागणार आहे. हे पाणी आपण जर फ्रेश पाणी द्यायला लागलो तर आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल, पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी अपव्यय होईल. त्यामुळे आता या सगळ्या डेटा सेंटर करता या जेवढ्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांचं जे पाणी आहे हे सीवेज वॉटर ट्रीट करून ते आपल्याला टर्शरी ट्रीटमेंटनी जर त्या ठिकाणी आपण नेलं तर त्याचं एक इकॉनॉमिक्स तयार होणार आहे. कारण जे पाणी ट्रीट करायला आपल्याला पैसा लागतो ते पाणी हे सगळे डेटा सेंटर विकत घ्यायला तयार आहे. त्यांच्याकरता पाण्याची आवश्यकता आहे, पण त्यांच्या एकूण इकॉनॉमीमध्ये पाण्याकरता खर्च होणारे पैसे फार कमी आहेत. त्यामुळे चांगले दर हे पाण्याकरता ते देऊ शकतात. त्याला लिव्हरेज करून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणून आपण कशा पद्धतीनं एक सर्क्युलर इकॉनॉमी पाण्याची ही आपल्याला तयार करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला जलसंपदा विभाग असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल,
या सर्वांना थोडं फ्युचरिस्टिक विचार, थोडा भविष्याचा विचार हा करणं देखील मला असं वाटतं अत्यंत आवश्यक आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या प्राधिकरणाला म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चांगले त्या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडच्या काळात तर आपल्याला पुरस्कार याकरता देत नाहीत की दुसरी प्राधिकरणच एवढी ॲक्टिव्ह नाही आहेत, त्यामुळे आता कोणाला द्यायचं हे सरकारला, केंद्र सरकारला कळत नाही, त्यामुळे आता त्यांनी पुरस्कारच देणं बंद करून टाकलेलं आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीनं प्राधिकरणाने केलेले जे कामं आहेत ते खूप चांगले आहेत. आणि आपल्याला आता तर आपल्या जलसंपदा विभागाला देखील उत्तम, सगळ्यात देशातला सर्वोत्तम पुरस्कार हा आपल्या जलसंपदा विभागाला देखील मिळालेला आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, देशात पहिल्यांदा केल्या आहेत, अतिशय उत्तम आपण केलेल्या आहेत, हे सगळं किती उत्तम असलं तरी आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन चालणार नाही. काम खूप मोठं आहे. आपली एकूणच व्याप्ती बघता म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जसं गिरीश भाऊंनी देखील सांगितलं की देशातले म्हणजे जे काही डॅम सेन्सस झालं त्या सेन्ससमध्ये देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाचं आणि फॉर्च्युनेटली या प्रकल्पांसहित एकूण जे आपले वॉटर स्ट्रक्चर्स आहेत महाराष्ट्रातले, त्याला केंद्र सरकारच्या अहवालामध्ये 96% आपले स्ट्रक्चर्स हे वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कन्झर्वेशनचं काम देखील करतो आहे. शेवटी आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण भूगोलामध्ये कन्झर्वेशनचं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते कामही म्हणजे जरी आपल्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण हे दोन वेगवेगळे विभाग असले तरी या दोन विभागाच्या समन्वयानेच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो. आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो. आज इतका मोठा पसारा आपला आहे, तो आपल्याला उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करावा लागेल. जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की जवळपास 40 लाख हेक्टर करता आपण आज या ठिकाणी इरिगेशनचं पोटेन्शियल तयार केलं आहे. पण पोटेन्शियलपासनं इरिगेशनपर्यंत हा प्रवास अजून बाकी आहे. पोटेन्शियलचा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो आहे की नाही, त्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आज आपण अनेक वेळा BC रेशिओ करता त्या ठिकाणी काही पीक पद्धती दाखवतो, त्या पीक पद्धती खरंच आपण त्या ठिकाणी अंमलात आणू शकलो आहोत का, वॉटर यूज एफिशियन्सी तेवढी आहे का, आपण जे पैसे त्याच्यावर लावलेले आहेत त्यातनं तेवढा परतावा आपल्याला मिळतो आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे भविष्यामध्ये जलसंपदा विभागाला आपल्या जो काही कृषी विभाग आहे याच्यासोबतही खूप क्लोजली काम करावं लागेल. आणि मग याचे एन्टायटलमेंट्स ठरवताना प्राधिकरणाला देखील त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल हा त्या ठिकाणी अदा करावा लागेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये हातात घेतलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, त्यातलं पाणी योग्य पद्धतीने यूज व्हावं आणि पाण्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करून त्या माध्यमातून आपल्याला आउटपुट कसा घेता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये करावा लागेल. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे कार्य झालं आहे हे अतिशय उत्तम कार्य आहे. आणि म्हणून या कार्याकरता महाराष्ट्र जलसंपत्ती नियोजन प्राधिकरणाच्या पहिल्या अध्यक्षापासून तर आताच्या अध्यक्षापर्यंत सर्व अध्यक्षांचा आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जलसंपदा विभागाचेही आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं याच्यामध्ये सहकार्य केलं आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आता मला असं वाटतं गिरीश भाऊ म्हणाले 21 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे 21व्या वर्षानंतर इलेक्शन लढता येतं. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आपण म्हणजे संज्ञानाच्या पलीकडे गेलेलो आहोत. त्यामुळे आता नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजी या दोन गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे. आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून महाराष्ट्र हा जलसंपत्तीच्या बाबतीत देशातलं अग्रणी राज्य कसा राहील हाच प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.